नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 11वी समाजशास्त्रामध्ये दुसरं प्रकरण अभ्यासतोय आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये आज जो आपल्याला अभ्यास करावायचा आहे तो मुद्दा आहे भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय. भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय. आता पहा, भारत आणि भारतामध्ये समाजशास्त्राचा उदय कशा पद्धतीने झाला अथवा भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये या समाजशास्त्राचा अभ्यास हा कशा पद्धतीने व्हायला लागला आणि कुठल्या भारतीय समाजशास्त्रज्ञाने भारतामध्ये समाजशास्त्राची सुरुवात केली आणि भारतीय समाजशास्त्राचा या ठिकाणी विकास करण्यासाठी आपल्या पद्धतीने या ठिकाणी योगदान दिलं. आता पहा, ज्यावेळेस आपण भारतीय समाजशास्त्र आणि त्याचा परिचय या ठिकाणी घेतोय त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय भारतामध्ये कुठून आले तर ब्रिटनमधून आले. युरोप खंडामधलं ब्रिटन. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय ब्रिटनमधून भारतामध्ये आले. जे ब्रिटिश अभ्यासक भारतामध्ये राहिले आणि त्यानंतर जे भारतीय अभ्यासक ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले त्यांनी समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र या ठिकाणी भारतामध्ये आणलं असं आपल्याला म्हणता येतं. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय मग भारतामध्ये आले आणि मग भारतामध्ये आल्यानंतर 1919 ला मुंबई विद्यापीठामध्ये 1919 मुंबई विद्यापीठ 1919 ला मुंबई विद्यापीठामध्ये पॅट्रिक गेडेस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग स्वतंत्रपणे मुंबई विद्यापीठामध्ये सुरू झाला. पॅट्रिक गेडेस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग स्वतंत्रपणे मुंबई विद्यापीठामध्ये 1919 ला सुरू झाला. समाजशास्त्राची विद्याशाखा म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये त्याला दर्जा या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यानंतर मग भारतीय समाजशास्त्रज्ञाच्या अथक प्रयत्नातून भारतात समाजशास्त्र या ठिकाणी विकसित व्हायला लागले. आता ज्या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी या ठिकाणी अथक स्वरूपाचे परिश्रम भारतीय समाजशास्त्रासाठी या ठिकाणी घेतले अथवा भारतीय समाजशास्त्राचा पाया भारतामध्ये रोवण्याचं काम ज्या प्रमुख अशा भारतीय समाजशास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलं यामध्ये आपल्याला सांगता येतं GS घोरी आहेत, RK मुखर्जी आहेत, DP मुखर्जी आहेत, BN सील आहेत, BK सरकार आहेत, MN श्रीनिवास आहेत, AR देसाई आहेत, इरावती कर्वे आहेत, SC दुबे आहेत. या सगळ्यांनीच भारतीय समाजशास्त्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि यांच्या योगदानामुळेच आपण म्हणूया की भारतामध्ये खऱ्या अर्थानं समाजशास्त्राचा विकास झाला. यांच्या प्रयत्नामुळे समाजशास्त्र हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलं किंवा भारतीय समाजशास्त्र या ठिकाणी शक्तिशाली बनले. मग हे जे काही भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी की भारतीय समाजशास्त्रामध्ये मौलिक अशा स्वरूपाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला या भारतीय समाजशास्त्राच्या परिचयामध्ये आपल्याला या ठिकाणी 3 समाजशास्त्रज्ञ या ठिकाणी अभ्यासक्रमाला आहेत. GS घोरी आहेत, MN श्रीनिवास आहेत आणि इरावती कर्वे आहेत. या 3 समाजशास्त्रज्ञांनी मग भारतीय समाजशास्त्राच्या विकासातील त्यांची भूमिका आणि त्यांचं योगदान काय आहे याचा आपल्याला अभ्यास या 3 भारतीय समाजशास्त्रज्ञांचा करावायचा आहे. परंतु शैक्षणिक वर्ष 2020-21 यामध्ये
या कोविडच्या महामारीमुळे आपल्याला 3 ऐवजी या वर्षी पुरते 2 समाजशास्त्रज्ञ, 2 भारतीय समाजशास्त्रज्ञ अभ्यासायचे. त्यातले एक आहेत GS घुरिये आणि दुसरे आहेत इरावती कर्वे. या दोन्हीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे की त्यांनी कशा पद्धतीने मग भारतीय समाजशास्त्राला या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. यामध्ये मग पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर GS घुरिये. डॉक्टर GS घुरिये यांचा कार्यकाल आहे 1893 ते 1983. 1893 ते 1983 यांचं पूर्ण नाव आहे गोविंद सदाशिव घुरिये. गोविंद सदाशिव घुरिये म्हणजेच GS घुरिये यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक असं संबोधलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, MCQ मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय समाजशास्त्राचे जनक कोण? तर भारतीय समाजशास्त्राचे जनक आहेत GS घुरिये. हे भारतीय शास्त्राचे जनक आहेत. त्यांना भारतीय समाजशास्त्राचं जनक असं संबोधलं जातं. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजशास्त्राची उभारणी करताना समाजशास्त्रज्ञाची पहिली पिढी तयार करण्याचं काम GS घुरिये यांनी केलं. यासाठी त्यांनी 1952 मध्ये इंडियन सोशोलॉजिकल सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. 1952 इंडियन सोशोलॉजिकल सोसायटी नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि सोशोलॉजिकल बुलेटिन नावाचं नियतकालिक त्यांनी सुरू केलं. सोशोलॉजिकल बुलेटिन नावाचं नियतकालिक त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. असे हे डॉक्टर GS घुरिये जर आपण पाहिले तर यांच्या लिखाणामध्ये संकल्पना आणि परिप्रेक्ष्यांच्या खूप स्वरूपाच्या विविधता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. डॉक्टर घुरिये यांच्या अभ्यासाचा कल जर आपण पाहिला तर त्यांच्या अभ्यासाचा कल हा जगाच्या विविध भागामधील संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणं आहे. जगाच्या विविध भागामधील संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणं हा होता आणि यामध्ये विशेष करून भारतातील संस्कृतीचा सविस्तर अभ्यास डॉक्टर घुरिये यांनी केला. त्यांनी केलेल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास हा महत्वाचा संदर्भ म्हणून भारतीय समाजशास्त्रामध्ये वापरला जातो. त्यांनी जो जाती व्यवस्थेचा अभ्यास केला हा जाती व्यवस्थेचा अभ्यास हा महत्वाचा संदर्भ म्हणून भारतीय समाजशास्त्रामध्ये तो वापरला जात असलेला आपल्याला दिसतोय. मग असे हे डॉक्टर GS घुरिये आणि त्यांचं कार्य आणि किंवा आपण म्हणूया भारतीय समाजशास्त्राला कशा पद्धतीचं योगदान आहे. यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतो तो आहे साधारणतः भारतीय जमातीविषयीचे विश्लेषण. भारतीय जमातीविषयीचं विश्लेषण त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी केलं. तर पहा, डॉक्टर GS घुरिये यांनी जमातीचा अभ्यास सामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण, जमातीचा अभ्यास त्यांनी सामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन्ही पद्धतीने केलेला दिसून येतोय. अनुसूचित जमातीवरील ग्रंथात त्यांनी ऐतिहासिक अनुसूचित जमातीचा त्यांनी जो ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी ऐतिहासिक, प्रशासकीय आणि सामाजिक बाजूवर भर दिला. ऐतिहासिक, सामाजिक आणि प्रशासकीय बाजूवरती त्यांनी भर दिला. महाराष्ट्रातील महादेव कोळी या जमातीचा त्यांनी स्वतंत्रपणे अभ्यास केला. एखाद्या वेळेस हे सुद्धा तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतो. डॉक्टर घुरिये यांनी महाराष्ट्रातील डॅश डॅश जमातीचा स्वतंत्र अभ्यास केला. तर डॉक्टर घुरिये यांनी महादेव कोळी या जमातीचा स्वतंत्र अभ्यास या ठिकाणी केला. म्हणजे या ठिकाणच्या ज्या आदिवासी जमाती आहेत या आदिवासी जमातींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. आणि यामधून काय केलं तर यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतोय तो म्हणजे आदिवासींची स्वतंत्र ओळख.
तर पहा, ज्या काळामध्ये अनेक प्रस्थापित मानववंश शास्त्रज्ञ व प्रशासक असं मत व्यक्त करत होते, म्हणजे प्रस्थापित असलेल्या काळामध्ये मानववंश शास्त्रज्ञ आणि प्रशासकांचं असं मत होतं की आदिवासी जमातीची स्वतंत्र ओळख जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती जपली पाहिजे. म्हणजे आदिवासींची जी स्वतंत्र ओळख आहे, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे, त्यांचं स्वतंत्र नाव आहे, रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, ही जी आदिवासींची स्वतंत्र ओळख आहे ती जपली गेली पाहिजे. आणि याच कालावधीमध्ये डॉक्टर जी.एस. घोरिये यांनी आदिवासीवरील आपला प्रबंध या ठिकाणी प्रकाशित केला. त्यांनी आपला प्रबंध या ठिकाणी प्रकाशित केला. आणि याच दरम्यान मग वसाहतवादी प्रशासक आदिवासींची अनुसूची बनवत होते. वसाहतवादी प्रशासक आदिवासींची अनुसूची या ठिकाणी बनवत होते. परंतु सरकारी मानववंश शास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूचे होते. सरकारी मानववंश शास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूने होते व राष्ट्रवादी मंडळी त्यांना विरोध करत होती. कारण की राष्ट्रवादी मंडळीचं मत असं होतं की त्यांना जर संरक्षण दिलं किंवा त्यांना परिघाबाहेर जर आपण ठेवलं तर फोडा आणि राज्य करा हीच नीती अंमलात आणली जात आहे. कशासाठी हे करताय तर फोडा आणि राज्य करा हीच नीती अंमलात आणली जात आहे, असं मत साधारणतः डॉक्टर जी.एस. घुरे यांनी या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आदिवासींची स्वतंत्र ओळख आहे. दुसरा भाग आपल्याला सांगता येतो आदिवासींचे हिंदूकरण. आता पहा, आदिवासी ज्या विविध भागामध्ये या ठिकाणी जो विखुरला गेलेला होता, जो की दुर्गम भागामध्ये राहतोय, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतोय, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतोय, अशा ठिकाणी राहणारा हा आदिवासी जर आपण पाहिला तर यामधून आदिवासींचं हिंदूकरण होण्याची एक प्रदीर्घ प्रक्रिया या भारतामध्ये रुजली. आदिवासींचं हिंदूकरण करणारी एक प्रदीर्घ प्रक्रिया या भारतामध्ये रुजली किंवा ही प्रदीर्घ स्वरूपाची प्रक्रिया या ठिकाणी होती. तिचा अभ्यास डॉक्टर जी.एस. घोरिये यांनी केला. म्हणजे हिंदूकरणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा त्यांनी अभ्यास केला. आणि हे करत असताना त्यांनी सांगितलं की गणेश आहे, काली आहे, शिव आहे, याच्या आदिवासींच्या देवता आहेत. गणेश असेल, काली असेल, शिव असेल, या आदिवासींच्या ज्या देवता आहेत या देवतांना आर्यांच्या इंद्र, विष्णू आणि ब्रह्म या देवताबरोबरचं स्थान या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. भारतीय समाजातील विविध संस्कृतीची सांगड घालण्यासाठी, भारतामध्ये जी विविध संस्कृती आहे या विविध संस्कृतीची सांगड घालण्यासाठी आत्मवाद, कुलप्रतीकवाद व निसर्गवाद याचा आधार घेतला गेला. म्हणजे विविध संस्कृतीची सांगड घालण्यासाठी आत्मवाद, कुलप्रतीकवाद आणि निसर्गवाद यांचा आधार या ठिकाणी घेतला गेला. आणि त्यातूनच भारतातील जमातींनी हिंदू, भारतीय जमातींना मग या ठिकाणी हिंदू मानलं जाऊ लागलं. डॉक्टर घोरिये असं म्हणतात की त्यामुळेच स्वेच्छेने ते स्वतःला हिंदू संस्कृतीत सामावून घेऊ लागतात. स्वेच्छेने मग ते स्वतःला हिंदू संस्कृतीमध्ये या ठिकाणी सामावून घेऊ लागतात. आता यामध्ये ताना भगत आहे, विष्णू भागवत आहे, कबीरपंथी आहे आणि इतर जे आदिवासी नेते अथवा पुढारी या ठिकाणी होते, या आदिवासी नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी हिंदू संस्कृती आदिवासीमध्ये रुजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आदिवासीमध्ये हिंदू संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे अनेक आदिवासी जमाती या स्वतःला हिंदू मानू लागल्या. म्हणजे यावरून एक निश्चित होतं की आदिवासी हा स्वतंत्र धर्माचा होता, परंतु त्यांचं हिंदूकरण या ठिकाणी करण्यात आलं किंवा हिंदूकरण झालेलं आपल्याला दिसतं. आणि ही प्रक्रिया कशी आहे
तर अतिशय दीर्घ स्वरूपाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि मग डॉक्टर GS घुरे यांचं जमातीविषयीचं हे जे विश्लेषण आहे, हे विश्लेषण मुख्यतः राष्ट्रवादी धोरणाचं द्योतक होतं. त्यांचं जमातीविषयीचं हे धोरण जे आहे हे राष्ट्रवादी धोरणाचं द्योतक होतं. त्यांच्या मते भारतीय समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे एकमेव महत्वाचं साधन म्हणजे भारतीय समाजामध्ये जे ऐक्य प्रस्थापित करायचं, हे ऐक्य प्रस्थापित करण्याचं एकमेव साधन म्हणजे जाती आणि जमाती मधील सांस्कृतिक ऐक्य आहे. म्हणजे भारतीय समाजामध्ये जर आपल्याला ऐक्य प्रस्थापित करायचं असेल तर त्याचं साधन काय आहे, तर जाती आणि जमातीमधलं सांस्कृतिक ऐक्य आहे, असं डॉक्टर घुरे यांचं या ठिकाणी मत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील जाती व्यवस्थेसंबंधी विचार. तर डॉक्टर GS घुरे यांचं जाती संबंधीचा विचार काय होता, या संदर्भामध्ये 1932 मध्ये डॉक्टर घुरे यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याचं नाव होतं कास्ट अँड रेस इन इंडिया. 1932 ला हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झाला, कास्ट अँड रेस इन इंडिया. हा ग्रंथ भारतीय समाजशास्त्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. भारतीय समाजशास्त्रामध्ये हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. यामध्ये जाती व्यवस्था आणि नातेसंबंध यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथात ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्षकांचा एकत्रितपणे या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. पहा, जाती व्यवस्था आणि नातेसंबंध याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथामध्ये ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्षकांचा एकत्रितपणे त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. डॉक्टर घुरे यांनी जाती व्यवस्थेचा अभ्यास ऐतिहासिक, तुलनात्मक आणि एकात्मिक दृष्टिकोनातून केला. म्हणजे त्याने केलेला हा जाती व्यवस्थेचा जो अभ्यास आहे तो ऐतिहासिक होता, तो तुलनात्मक होता आणि तो एकात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी असलेला दिसतोय. आंतरविवाह हे जाती व्यवस्थेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आंतरविवाह हे जाती व्यवस्थेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे, असं डॉक्टर घुरे यांनी मानलं. त्यांच्यामध्ये जाती व्यवस्थेचा अभ्यास हा भारतातील बदलत्या वास्तवाच्या संदर्भात केला गेला पाहिजे. भारतातील बदलत्या वास्तवाच्या संदर्भात केला पाहिजे. जाती व्यवस्था हा भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक ज्वलंत प्रश्न आहे. जाती व्यवस्था हा भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक ज्वलंत प्रश्न आहे. त्यांनी जातीविषयक विश्लेषण अधिक विस्तृतपणे जे आपल्याला त्यांनी केलेलं पाहायचंय, हे त्यांचं जातीविषयक विस्तृत स्वरूपाचं विश्लेषण आपल्याला पुढच्या 7व्या पाठामध्ये या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासायचं. म्हणजे भारतीय जाती आणि भारतीय जातीच्या संदर्भात मधलं वास्तव भारतीय समाजासमोर आणण्याचं काम डॉक्टर GS घुरे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनं आपल्याला त्यांनी भारतीय जमातीविषयी केलेलं विश्लेषण, आदिवासींचं स्वतंत्र ओळख, आदिवासींचं हिंदूकरण कशा पद्धतीनं झालं आणि भारतातील जाती व्यवस्थेसंबंधीचे त्यांचे विचार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येतात. या ठिकाणी आपण थांबू.